नमस्कार, यांशी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी काजल. खण तोरणामध्ये तुम्ही आतापर्यंत बरेच व्हिडिओ आणि डिझाईन पाहिले असतील. मीही बरेच खण डिझाईनमध्ये बनवलेले आहेत, पण व्हिडिओज अपलोड नाहीत केले. ते लवकरच व्हिडिओ मी अपलोड करेन. श्री स्वामी समर्थ आणि जे आपले शुभचिन्ह आहेत, स्वस्तिक ओम वगैरे, त्यामध्येही मी बनवलेलं आहे. त्याचेही व्हिडिओज लवकर अपलोड करेन. पण सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येत आहे, तर त्यासाठी मी एक खण तोरणामध्ये डिझाईन बनवलेली आहे, तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या डिझाईनही तुम्ही ट्राय करू शकता आणि ऑर्डर द्यायची असेल तरी देऊ शकता, पण ऑर्डर ज्या आहेत त्या 31 मार्चपर्यंतच घेतल्या जातील, कारण कुरिअर इश्यू होतो, त्यामुळे त्यानंतर ऑर्डर घेणार नाही. सो चला आपण डिझाईन बघूया. इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे पहिल्यांदा शेप कट करण्यासाठी, आणि हा डबल फोल्डमध्ये आहे, त्यामुळे 2 इंच जो रुंदी आहे ती आणि उंची जी आहे 7 इंचावरती मी मार्क केलेली आहे. 4.5 इंचावरती मी एक मार्किंग करून असा शेप दिलेला आहे, ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि सेम शेपमध्ये अजून काही मी 9 पीस असे कट केलेले आहेत. 9 पीस कॅनव्हासचे, 9 पीस खणाचे आणि 9 पीस अस्तरचे, जे की लागणार आहेत. पट्टी जी आहे ती 38 इंच मेजरमेंट आहे चौकटीचं, आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन, बरोबर 39.50, म्हणजे एक 39.5च्या मापाने मी घेतलेली आहे पट्टी. आणि इथे तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिकला मी जो अस्तर जो कॅनव्हास आहे, तो मी स्टिक करून घेतला आहे. जी ग्लेजची बाजू आहे ती स्टिक होते, मेन फॅब्रिकला स्टिक करून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता मार्किंग मी करत आहे तसं पाव इंचावरती मी शिवून घेणार आहे, आणि बाकीचे जे तुकडे आहेत सेम याच पद्धतीने शिवून घेणार आहेत. तोरणाचा फायनल लुक नक्की बघा, आणि व्हिडिओ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्यवस्थित अशी शिलाई द्यायची आहे, आणि कॅनव्हास लावल्यानंतर फिनिशिंग एकदम छान येतं, म्हणून मी इथे कॅनव्हास लावलेला आहे. आणि जे काय आपले कॉर्नर वगैरे आहेत ते कट करून घ्यायचे आणि असे नॉचेस द्यायचे, आणि व्यवस्थित असं जेव्हा आपण सरळ करणार तेव्हा ते व्यवस्थित सरळ होतं, अजिबात काही फुगा वगैरे येत नाही. आणि ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. काहीतरी पेन्सिल किंवा कैचीच्या सहाय्याने असे जे टोक आहेत आपल्या शेपचे ते असे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच प्रकारे बाकीचे जे 8 पीस आहेत ते मी शिवून घेणार आहे. आणि आपली जी खणाची पट्टी आहे काटाची, त्याला ते स्टिक करून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता माझे स्टिक करून झालेले आहेत. आणि इथे मी पट्टी आहे त्यालाही कॅनव्हास स्टिक करून घेतलेला, का तर फिनिशिंग व्यवस्थित येते. बाकी असं नाही लावला कॅनव्हास तरी चालू शकतं, पण फिनिशिंग हवी असेल तर तुम्ही कॅनव्हास लावणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मी उलटी जी स्पेस आहे ते उलटे ठेवत आहेत, म्हणजे ते शिवल्यानंतर ते सरळ होणार आहेत आपण जेव्हा पट्टी सरळ करू. आता इथे डिस्टन्स मी जास्त असं काही ठेवला नाही, अंदाज पंचे 1 इंच तुम्ही पकडू शकता, त्यावरती मी ठेवून ते पीस बरोबर अंतरावरती ठेवून स्टिच करून घेतलेले आहेत. आणि ते तुम्ही बघू शकता मी डायरेक्टली तुम्ही करू शकता जर तुम्हाला सवय असेल, पण जे फर्स्ट टाइम करत असतील ते असंही करू शकतात. पहिल्यांदा तुम्ही जी मेन पट्टी आहे त्याला ते पीस जोडून घ्या, स्टिच करून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही त्याला कॅनव्हास लावू शकता, अस्तर लावू शकता. आता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघू शकता इथे माझं स्टिच करून झालेलं आहे, आणि जी अस्तर पट्टी आहे तीही मी लावून घेत आहे व्यवस्थित अशी. तीही पाव इंच ते अर्धा इंचापर्यंत तुम्ही स्टिच करून घेऊ शकता. पाव इंचावरही केली तरी चालेल, अर्धा इंचावरती केली तरी चालेल. शिवून झाल्यानंतर जी पट्टीची जी रुंदी आहे ती 2.5 ते 2.25 पर्यंत राहते, माझी तरी राहिलेली. आणि अशा पद्धतीने मी हे पट्टी आता सरळ करून घेत आहे. ते मी जे आपण अडकवणार त्यासाठी मी आपली जी दोरी असते त्याची रस्सी यूज केलेली, पण ती चुकीच्या पद्धतीने लागलेली, त्यामुळे ते मी कट करून नंतर व्यवस्थित लावली. शिलाई करताना असं थोडंफार 19 पीस होतच राहतं. आणि अशा पद्धतीने ही पट्टी सरळ करायची आहे. आणि जी वरची पट्टी आहे ती थोडीफार दुमडायची आहे, पाव ते अर्धा इंचावरती तुम्ही दुमडू शकता, जिथपर्यंत ते अस्तर कव्हर होईल, आणि ते स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे काही चिन्ह जी आहेत ती मी घेतलेली आहेत गुगलवरून, बटर पेपरवरती कॉपी करून घेतलेली आहेत. आणि हा जो कार्बन पेपर आहे तो आरी वर्कसाठी आपला यूज केला जातो, तो इथे मी घेतलेला आहे. आणि बरोबर असं सेंटर पॉईंटला ठेवून मी ते स्टिच पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि अशाच पद्धतीने बाकीचे जे पण चिन्ह काढायचे आहेत तुम्हाला, ते तुम्ही अशा पद्धतीने त्यावरती पेस्ट करून घेऊ शकता कार्बन पेपरने. आणि इथे मी लिहित आहे त्यासाठी मी
कलर्स यूज नाहीत केले. ॲक्रिलिक कलर ही तुम्ही यूज करू शकता, पण इथे मी 3D आउटलाइनर यूज करत आहे आणि हे फ्री हँडने मी लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी असं नमो बुद्धाय आणि जय भीम टाकून घेतलेलं आहे. चिन्हही मी अशा पद्धतीने 3D आउटलाइनरनेच काढलेले आहेत, पण व्हिडिओमध्ये ते दाखवायला मला नाही जमलं, त्यामुळे ते तुम्ही करू शकता काढल्यानंतर. आणि ते काही मी लटकन म्हणून मोठी लटकून घेत आहे. हा माझ्या तोरणाचा फायनल लुक आहे. आवडल्यास नक्की बनवायचा प्रयत्न करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.